बऱ्याच शेतकऱ्यांचा गहू आज 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान आहे. काही जणांचा गहू हा 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान आहे. कारण की कोणी लोकांनी लवकर लावला होता, कोणी थोडा उशिरा लावला. तर त्या 2 वेळे दरम्यान जसं की 50 ते 60च्या दरम्यान किंवा 80 ते 90च्या दिवसाच्या दरम्यान जर कोणाचा गहू असेल, तर याला एक खूप सुंदर असा फवारा आहे, जो म्हणजे 05234 घ्यायचं 100 ग्रॅम एका पंपाला आणि 100 ग्रॅम युरिया घ्यायचा एका पंपाला. सोबत एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रन घ्यायचं 15 ग्रॅम एका पंपाला. बरेच लोक म्हणतात की झिंक मारा, बोरॉन मारा. पण जेव्हा आता मी जेवढ्या पण समजून घ्या सायंटिस्ट लोकांचं मत ऐकलेलं आहे, त्यांचं सरळ म्हणणं आहे की झिंक आणि बोरॉनची कमतरता ही मुख्यत्वे करून गव्हामध्ये आढळत नाही. त्यामुळे तुम्हाला झिंक, बोरॉन हे मारायची काही गरज नाही. फक्त मायक्रोन्यूट्रंट हे मारणं खूप आवश्यक आहे. मायक्रोन्यूट्रंट, एक युरिया आणि सोबत 05234 हे जर 3 घटक एकत्र करून मारले तर खूपच सुंदर असा रिझल्ट येतो. हे 2 वेळ मारायचं, म्हणजे एक 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान मारायचं आणि एक तुम्ही त्याला 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान मारायचं आणि तुम्ही नक्कीच याचा खूप सुंदर असा रिझल्ट घेऊ शकता. एक वेळा तुम्ही या वापरून बघा, कारण की हे बऱ्याच शेतकऱ्याला बरेच सायंटिस्टनी याला रिकमेंड केलेलं आहे. तुमच्यापर्यंत जर ते मत पोहोचलं नसेल तर तेच मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तर नमस्कार, या प्रकारे आपला हा गहू आहे, बघून घ्या. आता मी थोडा लेट टाकला होता, तर त्या हिशोबाने आता मी याला ट्रीटमेंट करणार. आता हे माझं याला तणनाशक आणि पाणी झाल्यानंतर याला तणनाशक देणार आहोत मी आणि तणनाशकानंतर याला एक खत फेकून थोडंसं एक वरचा फवारा मारणार आहे. बस या प्रकारे आता हा गहू आहे. तर बघा एक वेळ करून खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. नमस्कार.